सो आता ऑलमोस्ट 1:30-1:15 झाले आणि आता थोड्याच वेळात रेस चालू होईल. सो आता आपण सध्या तरी इथे मस्तपैकी शेड. सो गाईज फायनली दुपारचे 1:15-1:30 झाले आणि आम्ही पोचलो आणि इथून आम्ही तिकीट्स घेतल्यात आमच्या. तुम्ही बघू शकता शिवांश आणि विशाली तिकडे आहे. 1000 रुपीज पर हेड तिकीट होती आणि तिकीट घेऊन आता आम्ही जस्ट आतमध्ये एंटर करतो आहे. आम्ही पहिल्यांदा बघणार आहोत इंडियन डर्बी घोड्यांची रेस महालक्ष्मी रेसकोर्सला. आतापर्यंत आपण टी व्हीत आणि याच्यात पाहिली आहे, म्हणजे यूट्यूबवर किंवा लोकांकडून ऐकली आहे, पण फर्स्ट टाईम आम्ही घोड्यांची रेसकोर्स महालक्ष्मी रेसकोर्सवर हॉर्स रेस बघायला जाणार आहोत. सो एक्सायटेड आहे खूप ती घेऊन पहिल्यांदा. सो लेट्स गो इनसाइड. सो चला आता आतमध्ये आपण चाललो आहेत. दुपारचे 1:15 झाले आहेत आणि फर्स्ट टाईम आपण एंटर करतो आहे. सो लेट्स गो इनसाइड. सो आपण बघू शकतो आहे हा आतला एंट्रन्स. फर्स्ट टाईम मी महालक्ष्मी रेसकोर्समध्ये चाललो आहे. आपण इथून 1000 वेळा बाजूने गेलेलो आहोत, पण आतमध्ये क्लबमध्ये कधी आलेलो नाही आहे. सो खूप वेळा ऐकलं आहे आईकडून किंवा अनेक रिलेटिव्ज आहेत आपल्या त्यांच्याकडून की आतमध्ये घोड्यांच्या मोठ्या मोठ्या रेसेस होतात. सो ही रेस आपण फर्स्ट टाईम चाललो आहे बघायला. वर्षातली मोठी रेस असते असं म्हणतात, ऐकून आहोत. सो तेच आता आपण पाहणार आहोत आणि अनुभवणार आहोत. काही फोटोज वगैरे काढूया आपण. सो आता आपण इथे फूड कोर्ट आहे आणि इथे लस्सी आणि आम्ही आता ऑरेंज ज्यूस वगैरे घेतो. प्राईस जरा हायच आहेत, म्हणजे ऑब्वियस तुम्हाला माहिती आहे महालक्ष्मी रेसकोर्स काय वेगळं सांगायला नको. हा श्रीमंताचा पूर्ण दिखावा असतो आणि इथे नॉनव्हेज आयटम्स वगैरे आहेत, बिर्याणी किंवा काही वगैरे स्नॅक्स वगैरे आयटम्स वगैरे इथे सगळे. शिवंश लस्सी पितो. सो हे गाईज गुड आफ्टरनून. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो निलेश बांबाडेकर ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता घोड्यांचं चित्र. सो यस, मी विशाली आणि शिवांश आम्ही तिघं आलेलो आहोत महालक्ष्मी रेसकोर्सला. पहिल्यांदा मी शिवांश आणि विशाली अनुभवणार आहोत घोड्यांची रेस आणि ती पण महालक्ष्मी रेसकोर्सवर. खूप वेळा पाहिलं होतं किंवा ऐकलं होतं, खूप मोठ्या रेसेस होतात तिथे महालक्ष्मी आणि तो पहिल्यांदा अनुभवण्याचा मला संधी मिळाली. आम्ही तिकीट्स काढल्या होत्या 1000 रुपीज पर हेड डिस्ट्रिक्ट कॅपवरून आणि आता त्याच आम्ही अनुभवायला आलो. पुनावाला डर्बीशायर रेस आहे ती बघायला. आज आहे संडे 1 फेब्रुवारी आणि त्यानिमित्त आपण आता आलेलो आहोत रेसकोर्सला. सो तुम्ही बघू शकता समोरच रेसकोर्स आहे आणि आता आम्ही तिथे जातो आहे. आत्ता आम्ही जस्ट खाल्लं पिल्लं थोडंसं फूड काउंटरवर आणि आता जाणार आहोत बघायला घोड्यांची रेस. कसं काय असतं ते सगळं पहिल्यांदा अनुभवतो आहे. सो काही गोष्टी आपल्याला माहीत नाही, त्या आपण जाणून घेणार आहोत. सो चला जाऊया रेसकोर्सला. सो बघू शकता हा कम्प्लिटली असा म्हणजे रेसकोर्सचा म्हणजे आतमध्ये एंटर केल्यानंतर इथे सगळं फूड कोर्ट वगैरे आहे आणि इथे हा साईट मॅप आहे जो आपण आता जाणार आहोत. आणि इथे समोर आय थिंक रेसकोर्स आहे. सो चला जाऊन बघूया आपण. इथे बसून आपण वेटिंग एरिया पण आहे आणि शिवांशला आम्ही असा फुल ह्याच्यात रेसिंगमध्ये आज घेऊन चाललो आहे. सो चला जाऊन बघूया. सो हे अशा कॅप्स वगैरे ना लेडीजच्या या इथे म्हणजे एकदम फेमस असतात. इथे वॉशरूम्स वगैरे आहेत आणि आता समोर रेसकोर्स आहे. चला जाऊयात आपण रेसकोर्सवर. काल आपण पाहिलं वानखेडे स्टेडियम आणि आज महालक्ष्मी रेसकोर्स. मुंबईतली 2 अशी स्पॉट्स जे आपण फक्त बऱ्याच वेळा ऐकतो पण जात नाही. बघू शकता खूप मोठे मोठे हस्ती आज इथे येणार आहेत. हे आहे महालक्ष्मी रेसकोर्स. सो आता आपण बसलेलो आहोत आणि हे तुम्ही बघू शकता हा रेसकोर्स महालक्ष्मी. आणि आता थोड्याच वेळात इथे डर्बीशायर पुनावाला प्रेझेंट रेस चालू होईल आणि त्यासाठी आता इथे सगळे आपण बसलेलो आहोत. आता ऊन आहे जरा बऱ्यापैकी, त्यामुळे आपण थोडंसं मागे बसलेलो आहोत. त्या साईडला पण जागा दिसते पण आता माहीत नाही तिथे जायला आपल्याला एंट्री आहे का नाही. बट इथे आपण आता बसलेलो आहोत आणि तिथे समोर पण आहे सावलीमध्ये. बघूया आता कसं काय आपण जात आहे. सो या शेडमध्ये पण आपण बसतो. आता त्या वर जाऊन बसूया
आणि इथं घोड्यांची रेसी चालू होणार आहे. इथं तुम्ही एक कार्ड घेऊ शकता, 500 रुपयाचं कार्ड आहे. टॉपअप करून नंतर ते तुम्ही वापरू शकता. मग किती मग आता जसं आम्ही ते ज्यूस वगैरे बरं 200 रुपये, सगळ्या इथे गोष्टी सगळ्या महाग आहेत. मग ते तुम्ही टॉपअप करून त्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता, म्हणजे कार्ड वापरू शकता. सो आता ऑलमोस्ट 1:30-1:15 झालं आणि आता थोड्याच वेळात रेस चालू होईल. सो आता आपण सध्या तरी इथे मस्तपैकी शेडमध्ये बसलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही इथे सगळे लोक बसलेली आहेत. आणि आता थोड्याच वेळात वेल्वो सी पुनावाला इंडियन डर्बी चालू होईल. कोण जिंकतं आजची स्पर्धा ते बघायला मजा येणार आहे आणि आम्ही पण हा सगळा अनुभव पहिल्यांदाच अनुभवतो. इथे तिकीट काउंटर आहे. इथे तुम्ही म्हणजे तिकीट्स घेऊन ते घोड्यांवर रेसवर पैसे लावू शकता. पण आता मला माहीत नाही एक्झॅक्टली काय ती सिस्टम आहे. प्रत्येकाच्यात एक बुक आहे आणि तुम्ही ते लावू शकता. माहीत नाही पण कसं काय, लेट्स सी, बघूया. आपण जमलंच तर काहीतरी ट्राय करूया, अदरवाईज जस्ट एन्जॉय घेऊया. सो फायनली दुपारचे 2 वाजलेत आणि घोडे आता यायला चालू झाले. घोडे आणि त्यांचे जॉकीज बघू शकता आणि आता थोड्याच वेळात रेस चालू होईल. एक्साइटिंग. मी आता बघत होतो यूट्यूबवर ते कसं काय रेसवर जरा म्हणजे हे करतात, ते तिकीट्स वगैरे लावतात, पण ते काय एवढं कळत नाही आहे. सध्या तरी आपण फक्त अनुभव घेऊया, मजा घेऊया, आनंद घेऊया या स्पर्धेचा. नंतर आपण कधीतरी परत येऊन आपण ट्राय करू. सो फर्स्ट रेस चालू झालेली आहे. घोडे एक्झॅक्टली कुठून पळाले ते आपण बघतोय आणि त्यात आता आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतो. शिवाय तिकडे तिथून येतात आहे. सो आता घोडे इथून येतात आहे, आपण बघू शकतो. तेव्हा दिसले का? तेव्हा तिथे समोर तेव्हा आले तेव्हा. आता ते घोडे येतात आहे. काय माझं टाळ्या शिवाय. झाल्यासारखे वाटते, काही जिंकले वाटतं. तुमचा जिंकण्याचा रेस जिंकण्याचा आनंद. आता इकडे ना रेस झाल्यानंतर आता परत रेसेस म्हणजे कंटिन्यूस होत राहणार आहेत. आता आपण बघायचे आहेत आणि इथे खूप सारे पब्लिक ऑलरेडी आता आलेली आहे. सगळ्यांचं काय म्हणतात, स्नॅक्स, जेवण वगैरे सगळे झाले आणि आता ऑलमोस्ट सगळे इकडे येऊन बसतात. बिअर सगळे इथे बोलतो. इथे बिअर बार वगैरे आहे समोरच्या खाली आणि स्नॅक्स वगैरे आहे. ते तिकीट काउंटर वगैरे पण आहे इथे पुढे. फुल म्युझिक वगैरे चालू आहे आणि आता आपण इथे रेस पाहिजे. आणि इथे बघू शकता तुम्ही धीरज सानप जो कंटेंट क्रिएटर आहे तो पण आलेला आहे. त्याच्यावर त्याची जी गर्लफ्रेंड किंवा कंटेंट क्रिएटर आहे ती पण. आणि बघू शकता तुम्ही सो आता परत एकदा रेस चालू होते. सो मी 7 नंबरवर लावलेत म्हणजे बीट आणि विशालीने 4 नंबरवर. आता बघूया कुठला घोडा जिंकतोय. की आमच्या दोघांचापैकी एक कुठला दुसराच जिंकतो ते बघूया. रेस स्टार्ट झालेली आहे. लेट्स सी, बघूया. नंबर 7
रेस स्टार्ट झालेली सेकंड रेस ऑफ द डर्बीशायर पुणावाला. लेट्स सी, बघूया कोण जिंकत आहे. नंबर 7, नंबर 4 की नंबर एनी अदर. गर्दी बघू शकता केवढी जबरदस्त झाली गर्दी. सो आता परत एकदा रेस चालू झाली आहे, थर्ड रेस. आणि आता बघूया, विशालीने 5 आणि 6 नंबरवर लावली आहे बेट. मी 4 नंबरवर. बघूया, बघू शकताय तुम्ही एक्साइटमेंट इथे. आता दिवसातली तिसरी रेस आपण बघतोय. ऑलमोस्ट 2:30 वाजलेले, सॉरी 3:30 झालेले आहेत. बघूया आता कोण जिंकतं. गाईज आताची जी रेस आहे ना, त्याच्यावर हा 4 नंबरचा घोडा जिंकलेला आहे आणि मी 4 नंबरच लावलेला. सो विशालीने 5 आणि 6 मी आणि 4 नंबरवर लावलेला. त्याच्यावर 4 नंबरचा घोडा जिंकला. प्रिन्स नावाचा त्याचा कोणतरी जॉकी आहे. हेच ॲक्च्युली आपल्याला माहिती नाही म्हणजे हा एक्झॅक्टली हा खेळ कसा खेळला जातो, म्हणजे तिकीट घेऊन पैसे कसे लावायचे. बघू, कधीतरी आपण ते व्यवस्थित शिकून घेऊ आणि नंतर मग एकदा कधीतरी एक्सपिरियन्स घ्यायला घेऊ. पण आता तर सध्याचा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग आहे. होऊ शकता तुम्ही किती सारी गर्दी वाढलेली आहे. आता दुपारचं ऑलमोस्ट 3:30-4 होत आहेत आणि अमेझिंग म्हणजे एक्सपिरियन्स घेतात लोक सगळे. मोस्ट ऑफ इथे हा मोठ्या लोकांचा खेळ असं म्हणतात, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे अप्पर मिडल क्लास किंवा अप्पर क्लासवाले सगळे लोक सगळे दारू पित आहेत. नंतर ते काय म्हणतात बियर, विस्की, नंतर ते पोटॅटो चिप्स वगैरे असं काही खाणं पिणं आहे. बाहेर फूड कोर्ट पण आहे. एन्जॉय करतात. सो आता दिवसभरातली 4थी रेस आहे आणि आम्ही रेस बघून निघणार आहोत. कारण ऑलमोस्ट सगळ्या सेमच आहे. आता तुम्ही पर्टिक्युलर काय इथे दारू पिऊन वगैरे ती रेस एन्जॉय करणार असेल तर गोष्ट वेगळी आहे. बट आता आम्ही 4थी रेस बघतो आहे आणि बघून निघू. आता ऑलमोस्ट 4 वाजत आले आणि नंतर आपल्या पुढे बॉम्बे सेंटरला पण जायचं आहे जरा. पण गर्दी तुम्ही बघू शकता. जे हॉर्स रेस प्रेमी आहेत किंवा ज्यांनी यापूर्वी पाहिलेले आहेत रेसेस किंवा ज्यांना याच्यामध्ये आवड आहे, खूप सारे लोक आहेत तिथे. आणि आता ही रेस नंबर 4 चालू होते. सो ऑलमोस्ट 4 रेस कंप्लीट झाल्या. 2 तासात, अर्ध्या तासांनी ऑलमोस्ट एक रेस आहे. आणि आपण आता या 4 रेस बघून झाल्यानंतर आपण आता निघतो आहे. बघूया आता खाली काय काय आपण त्याला घोडे वगैरे दाखवतो शेवटचा जरा. चला इथून जाऊया. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण म्हणजे असं बिअर सेक्शन वगैरे आहे आणि इथे बसून वगैरे तुम्ही बिअर वगैरे घेऊ शकता, विस्की, रम वगैरे. आणि इथे घोड्यांची रेस होते आणि मग इथे बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि हे पूर्ण स्टेडियमसारखं आहे. इथे आम्ही बसलेलो त्या साईडला आणि इथे पण आहे म्हणजे बसायचं सेक्शन वगैरे, फूड काउंटर वगैरे. इथे बरेचसे काही स्टॉल्स पण लागले आहेत आणि इथे समोर स्क्रीनवर तुम्ही बसून बघू शकता रेस आणि त्याचा आनंद घेऊ शकता. म्हणजे इथे पण टेबल्स लावले आहेत. म्हणजे जर तुम्हाला बाहेर तिथे स्टेडियममध्ये पॅक असेल तर इथे पण बसू शकता तुम्ही. बघू शकता इथे पुन्हा दारूसाठी वगैरे गर्दी बघा किती आहे. सो तुम्ही बघू शकता सगळे फूड काउंटर्स इथे लागलेले आहेत. अगदी टिप्स फ्रँकीपासून बरेच सारे काही पिझ्झा आणि सगळे आयटम जे आहेत ऑलमोस्ट 200-300च्या वर सगळे तुम्ही काही घ्या. आणि मोस्ट ऑफ इथे एक कार्ड आहे. ते कार्ड जर तुम्ही वापरलं ते रिफिल करून जर तुम्ही इथे वापरू शकता.
सो हा जो सेक्शन आहे इथे म्हणजे सगळं तुम्ही बघू शकता, इथे प्राईज मनी वगैरे झालेले आहे, इथे सगळे बरेच लोक बसलेले आहेत. हे पण एक छोटंसं असं सेंटरला स्टेडियमसारखं केलं त्यांनी आणि इथे प्राईज मनी वगैरे झाली किंवा म्हणजे प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि इथे घोडे वगैरे येऊन टिपिकल जे फर्स्ट सेकंड थर्ड रँक येतात त्यांना मग प्राईज दिलं जातं किंवा जे काही ट्रॉफी वगैरे असेल ते दिलं जातं. सो हे काय आता वाजले संध्याकाळचे 6-6:30. आम्ही निघालो होतो याच्यावरून आपल्या महालक्ष्मी रेसकोर्सवरून. आम्ही 4 रेस बघितले आणि त्यानंतर निघालो. नंतर इथे बॉम्बे सेंटरला थोडंसं काम होतं, सो ते काम करून आता निघालो आहे. आता इथूनच जगन्नाथ शंकरशेठ मेट्रो आहे, त्या मेट्रोने आपण दादरला उतरू आणि मग दादरवरून आपण जाऊन परत ऐरोलीला जायचं आहे. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. याच्यात आपण महालक्ष्मी रेसकोर्स पाहिला. पहिल्यांदा मी, विशाली आणि शिवांशने अनुभव घेतला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.